नमस्कार. परमपूज्य सद्गुरू श्री टेंबेस्वामी महाराजांचे सर्वच वाङ्मय अलौकिक व अद्वितीय आहे. श्री वामनराज प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या अक्षय वाङ्मयमाला या ग्रंथमालिकेतील तृतीय पुष्प श्री दत्तपुराणम हे बघूया. ह्या ग्रंथमालिकेत एकूण 21 ग्रंथ आहेत. हा ग्रंथ परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबेस्वामी महाराजांनी देवांच्या आज्ञेने ब्रह्मावर्त येथे 1892 साली लिहिला. ह्या मूळ संस्कृत ग्रंथाचे टीकेनुसार प्रामाणिक भाषांतर राष्ट्रीय पंडित श्री विनायक देसाई काकांनी पूर्ण केले आहे. ह्या ग्रंथाची श्लोकसंख्या 3500 असून ह्यात 64 अध्याय आहेत. शास्त्रीय परिभाषेनुसार सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित असे ज्या ग्रंथात सांगितले असतील त्यालाच पुराण अशी संज्ञा प्राप्त होते. ह्या ग्रंथाचे प्रथम प्रकाशन श्री दत्त जयंतीच्या दिवशी 2017 मध्ये झाले. हा ग्रंथ 8 अष्टकांचा असून त्याचे 64 अध्याय आहेत. यातील अध्यायाची माहिती अनुक्रमणिकेत दिली आहे, ती बघूया. यावरून ग्रंथात काय सांगितले आहे ते समजेल. श्री व्यासांनी 18 पुराणे लिहिली, परंतु श्री दत्तात्रेयांचे स्वतंत्र पुराण नव्हते. या पुराणाने ती उणी भरून काढली. याच्या रचनेविषयी स्वतः श्री स्वामी महाराज म्हणतात, यातील पहिल्या 2 अष्टकात ज्ञानकांड, पुढील 4 अष्टकात उपासनाकांड व शेवटच्या 2 अष्टकात कर्मकांड आहे. याचे प्रमुख दैवत श्री दत्त असल्याने श्री दत्तपुराणम असे नाव ठेवले. या पुराणात भगवत प्राप्तीचे ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग हे 3 महत्त्वाचे योग आहेत. अशा या सर्वांग सुंदर ग्रंथरत्नाचा मराठीत अनुवाद करून अभ्यासकांची, साधकांची व श्री दत्तभक्तांची अपूर्व अशी उपासनेची सोय झाली आहे. परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा म्हणतात, प्रस्तुत ग्रंथाच्या अभ्यासाने समस्त सज्जन सद्भक्तांना ब्रह्मानंद लाभ होऊन त्यांची श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्रीचरणी अखंड प्रीती जडावी.